तर प्रेक्षकांनो, आपण पाहता मंडल न्यूज चॅनल आज मनसेचे अधिकृत उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचार कार्यालयावर आहे। इथून काही वेळातच बाईक रॅली निघणार आहे, जे शहरातील विविध मार्गात ती बाईक रॅली भ्रमण करणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता प्रचार तोफा थंड पडणार आहे, अर्थात प्रचार बंद होणार आहे। भोंगे, लाऊडस्पीकर, DJ हे सर्व साहित्य बंद होणार आहे। रॅली निघण्याच्या आधी आपल्यासोबत प्रवीणजी डांगे आहे। सर, काय सांगाल? नमस्कार। आज प्रचाराचा शेवटचा दिवस, 5 वाजता प्रचार संपणार आहे आणि गेल्या 15-20 दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार जोरदार सुरू आहे। मोठमोठ्या रॅल्या आणि बऱ्याच हिंदू संघटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा आहे आणि सर्व अमरावतीतील जनता महाराष्ट्र नवनिर्माण राजसाहेबांच्या पाठीशी आहे। यावर्षी नक्की पप्पूदांना सर्व लोक नवीन चेहरा म्हणून निवडून देतील आणि आज या भव्य रॅलीत सर्व अमरावतीकर, तरुण वर्ग आणि सर्व वरिष्ठ लोक सर्व सामील झालेले आहे आणि आता अवघ्या 5 मिनिटात ही रॅली संपूर्ण अमरावती शहरात निघेल आणि अमरावती शहरातलं वातावरण हे सगळं भगवं वातावरण होऊन जाईल अशी मला अपेक्षा आहे। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आव्हान आहे की एक नवीन चेहरा आणि तोही पण राजसाहेबांचा शिलेदार म्हणून इथं पप्पू पाटील दादा उमेदवार दिलेले आहेत आणि माझी अमरावतीकरांना सर्वांना विनंती आहे की परिवर्तन हे घडलंच पाहिजे। इतक्या वर्षाचे हे लोक या राजकारणात तिन्ही उमेदवार बघितले तर गेल्या 30-40 वर्षापासून तेच आहे। म्हणून यावर्षी परिवर्तन म्हणून अमरावतीत सर्वांनी मनसेचे पप्पूदादा पाटील यांचे 2 क्रमांकाचं बटन दाबून त्यांना विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, बांधे साहेब काय सांगणार? अमरावतीमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि अमरावतीमध्ये विकसनशील हिंदुत्वाकरिता अमरावतीकर जनता यावेळेस 2 नंबरचं बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पप्पू उर्फ मंगेश पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहे। कारण अलीकडच्या काळात जी शहरामध्ये अराजकता माजली याला उत्तर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना देऊ शकते। सन्माननीय राजसाहेबांचा आशीर्वाद पप्पूभाऊंसोबत आहे, हे अमरावतीकर जनतेने ओळखावं आणि नेमका हिंदुत्वाचा खरा चेहरा कोण आणि ढोंगी चेहरा कोण हे आज ओळखण्याची गरज आहे आणि म्हणून हिंदुत्वाकरिता अमरावतीकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजसाहेबांना बळ देणं गरजेचं आहे। तर हे होते आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी। अवघ्या काही वेळातच इथून बाईक रॅली निघणार आहे, आपण ती पण मंडल न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा मंडल न्यूज। आपलं स्वागत करतो मंडल न्यूजमध्ये। आज आपण इरविन चौक येथे आहोत। इथे अमरावती विधानसभा क्षेत्रातील मनसेचे अधिकृत उमेदवार पप्पू मंगेश पाटील यांची बाईक रॅली निघणार आहे। तत्पूर्वी इथे शेकडोच्या संख्येनं मनसेचे पताका घेऊन त्यांचे कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। आता आपण जाऊया आणि बाईक रॅली थेट तुम्हाला दाखवणार आहोत मी। आज रॅली निघून राहिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि 20 तारखेला जे निवडणूक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय पक्का आहे। अमरावती जिल्ह्यात, अमरावती शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या अंतराने निवडून येईल आणि अमरावतीचा एक विकासाचा पर्व आणि हिंदुत्वाचा पर्व सुरू होईल। धन्यवाद। तर इथून आता रॅली सुरू होणार आहे। पप्पू मंगेश पाटील यांची शेकडोच्या संख्येनं या बाईक रॅलीमध्ये त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झालेले आहे। तत्पूर्वी धीरज भाऊ काय संदेश देणार? आज संपूर्ण शहरामध्ये अमरावती विधानसभेमध्ये हिंदुत्वाचं वातावरण खूप जास्त प्रमाणात तापलेलं आहे। आज
प्रचारची समाप्ती आहे आज सायंकाळी 5 वाजता. आज आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती विधानसभा अडोतीस पप्पू उर्फ मंगेशदादा पाटील यांच्या प्रचारार्थ ही महारॅली आयोजित केलेली आहे, बाईक रॅली आयोजित केलेली आहे. आपण बघू शकतात खूप तरुणांचा खूप एकदम उच्च प्रतिसाद आहे आणि आणि नक्कीच विजय हा आमचाच राहील. आम्हाला ज्या प्रतीचा प्रतिसाद मिळू राहिला, ज्या प्रतीचा उत्तम हे मिळू राहिला त्यानुसार आम्हाला उत्तमरित्या आम्ही सगळ्या पद्धतीने समोर राहू हे आमची हे आहे. धन्यवाद सर.
मित्रांनो, मनसेचे अधिकृत उमेदवार पप्पू मंगेश पाटील यांची बाईक रॅली इरविन चौकातून निघाली. ते शहरातील विविध मार्गातून भ्रमण करणार आहे आणि आपल्या मतदारांना त्यांचं म्हणणं काय ते सांगणार आहे. तर पाहू शकतो आपण शेकडोच्या संख्येनं तरुणाई यामध्ये सहभागी झालेली आहे. आपण पाटील साहेब काय सांगा काय सांगा. सन्माननीय आज पप्पू भाऊची रॅली निघत आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून या अमरावती जनतेनं बोध घेतलेला आहे. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि येणाऱ्या 23 तारीखला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकन एवढी आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे आणि पप्पू भाऊ निवडून जातील. जनतेला एकच आव्हान आहे माझं, जे आपण दोन्ही पक्षाचे उमेदवार बघितले इकडून तिकडून उड्या मारत आहेत. नवीन चेहरा आहे, युवा आहे, तरुण आहे, तरफदार आहे आणि जनतेची जाण असलेला असा नेता आहे. आणि सन्मान्य राजसाहेबांनी पक्षातल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे आणि सन्मान्य राजसाहेबाचे हात बळकट करण्यासाठी या अमरावतीच्या जनतेनं भरभरून प्रचंड बहुमताने सन्मान्य पप्पू भाऊला विजयी करतील एवढी आशा आम्हाला वाटते. साहेब इथे आणखी कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. बोलो क्या बताएंगे. पप्पू भाऊ एक नंबर पे है पप्पू भाऊ और पप्पू भाऊ ही चुन के आएंगे. पप्पू वाले बटन क्रमांक 2 विजय नित्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच होणार अमरावती शहरामधून. कोणता कर रहा है काय सांगाल. काय चांगलं सांगा. आव्हान काय करणार जनतेला. पप्पू भाऊ आपले पप्पू भाऊ 2 नंबरचे बटन दाबून विजय करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देणार. काय जाऊ दे. मंगेश उर्फ पप्पू पाटील नाही पप्पू मंगेश पाटील यांची बाईक रॅली प्रचाराची निघालेली आहे. शेकडोच्या संख्येनं तरुणाई इथे आहे. जा तुम्ही पहिले. लोकसभा मतदार क्षेत्रातील मनसेचे अधिकृत उमेदवार पप्पू मंगेश पाटील यांची प्रचार रॅली अर्थात बाईक रॅली इरविन चौकातून निघालेली आहे. शेकडोच्या संख्येनं इथे युवकांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. आता सायंकाळी 5 वाजता प्रचार तोफा थंड बसणार आहे. तर आपण पाहत राहा